सुप्रभात मित्रांनो, आज आपल्या ट्रिपचा 8वा दिवस आहे आणि आत्ता आपण दिरंगमध्ये आहोत. आज आपण दिरंग टू तवांग जाणार आहोत आणि अजून उंचावर जाणार आहोत. त्यामुळे अजून टेम्परेचर खाली येणार आहे, कारण का आत्ता आहे 12. काल आम्ही हॉटेलला जेव्हा आलो तेव्हा 10 होतं. रात्री 8पर्यंत गेलो होतो. त्यानंतर आज आम्ही जाताना सेला पास, जसवंतगड आणि दिरंग मॉनेस्ट्री बघणार आहोत आणि वैसाई कॅम्पला सुद्धा जाणार आहोत आम्ही. तो तिथे आम्ही ॲक्च्युली ब्रेक घेतो, तो टी ब्रेक आणि असा असतो, कारण का हिली एरिया असल्यामुळे हिली एरियामुळे आम्हाला वाटेत कुठेही थांबता येत नाही आम्हाला आणि कुठेही पार्किंगला जागा मिळत नाही. त्यामुळे मी आता आमच्या हॉटेलच्या टेरेसवर आहे. तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. खूप सुंदर इथून व्ह्यू मिळतो. इथून पूर्ण हे जे आहे हे पूर्ण दिरंग गाव आहे. खूप मोठं गाव आहे ॲक्च्युली. ते शहर म्हणायला हरकत नाही. आणि आज आकाश पण एकदम छान दिसतं आहे. बघू शकता तुम्ही, ते पूर्ण हे सगळी घरं आहेत. कुठेही मध्ये मोकळी जागा नाही आहे. इथं चिकटून एकमेकाला. आम्ही आता आमच्या फर्स्ट स्टॉपला आलो आहे, दिरंग मॉनेस्ट्रीला. खूप सुंदर काम केलं इथं. इथे काही त्यांची पेंटिंग्स आहेत. ऑथेंटिक मेथड नाही डिझाईन एंट्री गेट मोठं आणि स्टूप आहेत आणि हे गेले समोर मॉनेस्ट्री. मॉनेस्ट्रीचा एरिया खूप मोठा आहे. खूप सुंदर मॉनेस्ट्री आहे ही. ह्या साईडला मागे ते बेल आहे. गार्डन पण खूप सुंदर आहे. ही नॉर्थ ईस्टमधली एक सर्वात सुंदर मॉनेस्ट्री आहे आणि तुम्ही जर आलात नक्की विजिट करा. प्रत्येक खांबावर काही ना काही नक्षीकाम त्यांनी केलं आहे आणि त्याचप्रमाणे इथे मागे सुद्धा पूर्ण छान निसर्ग आहे. सगळा एरिया एकदम क्लीन मेड आहे. खूप सुंदर आहे. मित्रांनो, आपण आता बैसाखी कॅम्पला पोचलो आहे. ते इकडे मिलिटरी कॅन्टीन आहे समोर आणि ते वरती मिलिटरी कॅम्प पण आहेत, बघू शकता. आणि आत्ता टेम्परेचर हे 18 डिग्री दिसत आहे. अजून कमी होईल ते. पाठवतो. आम्ही आता जे आलो आहे बैसाखी कॅम्प, तो आहे 11,246 फुटावर आहे. याच्यावरून वर मी जाणार आहोत. छान कोल्ड आहे इथे, वारं पण आहे. टेम्परेचर जरी 13 वगैरे असलं तरी पण ते फील्स लाईक 9-10 वगैरे आहे. आम्ही आता चहा घेतला इथे. एक रायडर भेटते आम्हाला आणि ते आहेत भेटलेत काही लोक करत नाही इथलेच. जसे जसे मी उंचावरचं धुकं वाढत चाललं आहे. मगाशी दरी दिसत होती, आता दरी नाही दिसत आहे. पूर्ण फॉग आहे. खूप छान क्लायमेट आहे. आणि आता 13 डिग्री झालं आहे. खाली 18 होतं, 13 वाजले.
मित्रांनो जॅकेट बाहेर लिहित आमची आणि आम्ही आता आलो आहे सेला पासला. मागच्या वेळ एवढा नाही आहे पण बऱ्यापैकी बर्फ आहे कारण का फॉग आहे खूप असं यावेळेला. बघू शकतो ते पूर्ण खाली पूर्ण बर्फ आहे. समोर ते मोठं लेक आहे पण त्याचा फॉगमध्ये दिसत नाही जास्त. पूर्ण बर्फाने कव्हर झालं आहे. आमच्या 3 गाड्या पण इथे आल्या आहेत. गाईज आम्ही लास्ट ट्रिपला जेव्हा आलो होतो साधारण मागच्या मंथमध्ये आम्ही आलो होतो तेव्हा आम्हाला पूर्ण स्नो कवर्ड पूर्ण मिळाला होता. अरुणाचल आणि नॉर्थ ईस्ट साईडची हीच ब्युटी आहे की एव्हरी मंथ एव्हरी 20 डेज तुम्हाला वेगळा व्ह्यू मिळतो. तर तुम्ही येऊ शकता आणि तुम्हाला जर मेघालयाला जायचं असेल तर तुम्ही फक्त मेघालय तुम्हाला जायचं असेल तुम्ही तो जूनचा सीझन मिस करू नका. जूनमध्ये खूप सुंदर असतात, खूप धबधबे असतात, प्रचंड पाऊस असतो. काय आता 5-10 मिनटापूर्वी इथे पूर्ण फॉग होतं आणि आता इथे पूर्ण फॉग जाऊन सगळं कम्प्लीट व्ह्यू दिसायला लागला आहे. परत लेक दिसायला लागला आहे. सेला लेकचा व्ह्यू आहे. इथे दोघींनी लेक सहपरीचे फोटो काढत आहेत. सगळे लोक मस्त एन्जॉय करत बसतात, खेळलीत वगैरे. आम्ही आता लंचला थांबलो आहे जसवंतगडच्या आधी आणि आम्हाला इथे याक दिसलेत. एक इकडं उभं आहे आणि इकडं पुढे आहे. मित्रांनो आम्ही लंचला थांबलो तिथे समोर एक छोटासा आहे वॉटरफॉल. खूप सुंदर व्ह्यू आहे बघू शकता. पूर्ण त्या वॉटरफॉल शांती मंत्राचे त्यांनी फ्लॅग्स लावलेत आणि पूर्ण ग्लेशियर येत आहे. आपण आता आलो आहे ते आहे जसवंतगड. हे आहेत रायफलमन जसवंत सिंग ज्यांनी हा पूर्ण भाग लढवून धरला होता. आणि हे जे ग्रीन तुम्हाला नेट दिसतं आहे जेव्हा ह्यांनी 250 ते 300 चायनीज सोल्जरांना मारलं आणि चायनीज सोल्जरनी तिकडनं जेव्हा आणि चायनीज सरकारने जेव्हा त्यांच्या डेड बॉडीज परत गेला जेव्हा नकार दिला तेव्हा आपल्या इंडियन आर्मीने त्यांना इथे शास्त्रशुद्ध पद्धतीने एकदम त्यांच्या सर्व पद्धती पाळून इथं त्यांना दफन केलं. या एका कारणाने मेरा भारत महान हे म्हटलं जातं. आणि इथे प्रत्येक रेजिमेंटचे एक एक लोगो आणि त्यांची नावं लिहिलेली आहेत. हे जो ते राजपूत होतं, हे दुसरं आहे ते गोरखा आहे, हे तिसरं मराठा रेजिमेंट आहे, गृह रायफल्स आहे, युनिफॉर्म डिव्हिजन आहे, HQ फोर्स असे अनेक आहेत तिकडे पुढे पुढे त्या साईडला. आणि हे मेन मंदिर आहे. मित्रांनो 1962मध्ये ही जी समोर व्हॅली दिसते इथून पूर्ण चायनीज सोल्जरने अटॅक केला होता आणि जसवंत सिंग यांनी हे बंकर्स जे आहेत हे यूज केले तिथपर्यंत आहेत आणि इथे वरसुद्धा बंकर आहेत ते त्यांनी सिंगल हँडली सांभाळले होते आणि पूर्ण हा भाग पकडून ठेवला होता. आता आम्ही एक ब्रेक घेतला आहे. गाड्या हिट झाल्या आहेत थोड्या आणि एक टी ब्रेक म्हणतो आहे. हॉटेल हिंदू प्रसाद हां मॅनेजर आमचा हा. मित्रांनो आत्ताच मी काझीरंगा हॉटेलला पोहोचलो आहे. बघू शकता रूममध्ये सामान आणलेलं पण नाही, सामान आमचं येतं अजून. आणि मित्रांनो आत्ताच आम्ही आमच्या तवांगच्या हॉटेलला पोहोचलो आहे, वज्रा हॉटेलला पोहोचलो आहे. तर आज आम्हाला वाटलं होतं तेवढी थंडी आतून पडलेली नाही. 13 डिग्रीज आहे, जेवढं वैशाखीला होतं तेवढंच टेम्परेचर आहे. खूप असं नाही आहे, वारं पण नाही आहे, त्यामुळे तरी ओके वाटतं आहे. आमची रूम बघू शकता, वुडन मटेरियल जास्त आहे त्यामुळे जास्त थंडी वाजते जरा रात्रीच्या वेळेला. पण ठीक आहे. तुम्हाला जर आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन अपडेट्ससाठी एक्सप्लोर हिस्ट्रीला फॉलो करा. थँक्यू.